BA तृतीय वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या तासिकेमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचा 9वा पेपर भारतीय राजकीय विचारवंत या पेपरमधील तिसरा विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचारवंताच्या विचाराबद्दल माहिती पाहत आहोत। यापूर्वीच्या तासिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अस्पृश्यते संबंधीचे विचार किंवा जातीय व्यवस्थेचे संबंधीचे विचार आपण पाहिलेला आहे। मित्रांनो, आपण आता या तासिकेत जाती संस्था नष्ट करण्याचे उपाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवले आहेत। तेव्हा या तासिकेमध्ये जाती संस्था नष्ट करण्याचे काय उपाय सांगितले आहेत बाबासाहेबांनी ते आपण पाहणार आहोत। जाती व्यवस्थेमुळे हिंदू समाजाच्या प्रगतीची वाटचाल मंदावलेली आहे। समाजाचे ऐक्य नष्ट झाले आहे। देश परकीय आक्रमणाला बळी पडलेला आहे। जाती व्यवस्थेने भारतीय समाजाला कमकुवत बनवलेले आहे। मित्रांनो, जाती व्यवस्थेने हिंदूच्या नीतिमत्तेवर गंभीर परिणाम केला आहे। हिंदूमधील सामाजिक भावना मारून टाकली। हिंदूचे जीवन म्हणजे जात आणि तिची बांधिलकी बनलेली आहे। गुणवत्ता आणि सद्गुण यांना काहीही अर्थ राहिलेला नाही। जाती व्यवस्थेचा पाया असलेल्या चातुर्वर्ण्यामागील विघातक प्रेरणांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे। चातुर्वर्ण्याचे तत्वज्ञान चुकीच्या गृहीतकावर उभे असून हे समाजाच्या निदर्शनास आणून देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे। जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केलेले आहेत। जाती व्यवस्थेला असलेला धार्मिक आधार काढून घेतल्याशिवाय जात नष्ट होणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठामपणे वाटते। ते म्हणतात की जाती व्यवस्थेचा दैवी पाया सर्वप्रथम नष्ट केला पाहिजे। जातीला प्रदान केलेले देवत्व आणि पावित्र्य नष्ट करण्यासाठी सर्वप्रथम वेद आणि शास्त्रातील लबाडी बाहेर काढली पाहिजे। वेद आणि शास्त्रांनी जाती व्यवस्थेला पावित्र्य आणि दैवत्व प्रदान करून देण्याचे कार्य केलेले आहे। हिंदू समाजातील धर्मग्रंथाची जाहीर चिकित्सा केल्याशिवाय जाती व्यवस्थेचा प्रभाव कमी होणार नाही। जाती व्यवस्थेमुळे हिंदू धर्माला नैतिक अधिष्ठान मिळालेले नाही। हिंदू धर्माला नवीन नैतिक अधिष्ठान मिळवून देण्यासाठी धर्म सुधारणेचा आग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धरतात। आंबेडकर हिंदू धर्मात पुढील सुधारणा घडवून आणू इच्छित होते। त्यांच्या मते सर्व हिंदू स्वीकार करतील व ज्याला प्रमाण मानतील असा धर्मग्रंथ असावा। वेद, शास्त्रे, पुराणे अशा हिंदू धर्माने आधारभूत मानलेल्या ग्रंथाचे प्रामाण्य कायद्याने नाकारावे। या ग्रंथातील सिद्धांताचा वापर आणि प्रचार करणे हा गुन्हा समजला जावा। हिंदू धर्मग्रंथातील प्राचीन सिद्धांत व व्यवहार सोडल्याशिवाय जाती व्यवस्थेचा प्रभाव कमी होणार नाही। आंबेडकरांनी वंशपरंपरागत पुरोहितशाही नष्ट करण्यासाठी काही सूचना केल्या आहेत। वंशपरंपरागत पुरोहितशाहीवर बंदी लादावी। शासनाने पुरोहितगिरी शिकविणारा अभ्यासक्रम सुरू करावा आणि हा अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्यांना प्रमाणपत्र द्यावे। प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींना पौरोहित्य करण्याचा अधिकार असावा। प्रमाणपत्र नसलेल्यांना हा व्यवसाय करू देऊ नये। जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाहावर भर द्यावा असं सुचवलेलं आहे। आंतरजातीय विवाहातून जाती व्यवस्था लवकरात लवकर नष्ट होईल। जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी गतिमान कार्यक्रम आखण्याची गरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्त करतात। हिंदू धर्माची चिकित्सा करून अनावश्यक वारसा नष्ट करण्यासाठी चिंतन करण्याची आवश्यकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशद करतात।
जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केलेले आहेत. जाती व्यवस्थेच्या उगमापासून ते अंतापर्यंतच्या चिंतनाचा त्यांच्या लेखनात समावेश आहे. परंतु हिंदू धर्मात बदल होणे शक्य नाही हे लक्षात घेऊन त्यांनी अस्पृश्यांना बौद्ध धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला. हिंदू धर्मात अस्पृश्यांना न्याय मिळविण्याची शक्यता त्यांना वाटत नव्हती, म्हणून त्यांनी स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धर्म अनुयायांना देखील बौद्ध धर्माचे स्वीकार करण्याचे आवाहन केले. बौद्ध धर्म वर्ण व्यवस्था व जाती व्यवस्था मानत नाही, समता आणि बंधुतेला महत्त्व देतो. हिंदू धर्मीय सहजासहजी अस्पृश्यांना अधिकार देणार नाहीत हे लक्षात घेऊन अस्पृश्यांना अधिकार मिळण्यासाठी संघर्ष करावा लागेल. ते अस्पृश्यांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. जाती व्यवस्थेच्या जाचातून मुक्त करण्यासाठी अस्पृश्याने शिक्षणाची कास धरावी आणि सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणण्याचा सल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. अस्पृश्यांचे राजकीयकरण व्हावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. मजूर पक्ष, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन पक्ष काढले. अशा प्रकारे आंबेडकरांनी अस्पृश्यता नष्ट आणि जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी भारतीय समाजाची उभारणी मुक्त बुद्धिवादावर करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी भारतामधील ग्रंथ प्रमाण्यवादी वृत्ती सोडण्याचा सल्ला दिला. हिंदू समाजाच्या धारणेत बदल केल्यास जाती संस्था किंवा जाती व्यवस्था नष्ट होणार नाही आणि तिच्या नाशाशिवाय समर्थ राष्ट्राची उभारणी करता येणार नाही हे जाणून त्यांनी जाती अंत घडवून आणण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीमध्ये त्यांनी जन्म घेतलेला होता. या अस्पृश्य समाजांना गावकुसाबाहेर राहावं लागायचं. अशा अस्पृश्यांना गावात येण्याची, मंदिरात किंवा धार्मिक स्थळात, सार्वजनिक ठिकाणी, पानवठ्यावर प्रवेश करण्यास बंदी होती. त्याचबरोबर शिक्षण घेण्याचा सुद्धा अधिकार या अस्पृश्य वर्गांना नाकारलेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये मग व्यक्तीचा सर्वांगीण विकास होणं अशक्य होतं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जाती व्यवस्थाच नष्ट करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. महाडचा सत्याग्रह असेल, 14 तळ्याचा सत्याग्रह असेल किंवा मम्मादेवी सत्याग्रह असेल, पार्वती सत्याग्रह असेल, अशा विविध सत्याग्रहातून अस्पृश्यांना त्यांनी अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. शेवटी ज्या मनुस्मृतीवर जाती व्यवस्था पालन करण्याचे जे कडक निर्बंध घातले आहेत मनुस्मृतीमध्ये, तो मनुस्मृती ग्रंथ जाळून टाकला. अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक प्रयत्न करून सुद्धा ही जाती व्यवस्था नष्ट होणार नाही किंवा हिंदू धर्म अस्पृश्यांना बरोबरीचे अधिकार देणार नाहीत असं जेव्हा वाटलं, तेव्हा डॉक्टर आंबेडकर यांनी बौद्ध धर्माकडे झुकले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन आपल्या हजारो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. कारण बौद्ध धर्मामध्ये जाती व्यवस्था, स्पृश्य अस्पृश्यता किंवा लिंगभेद अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही आणि अशा धर्मामध्ये सर्व व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अनुकूल असा जर धर्म कोणता असेल तर तो बौद्ध धर्म आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकार केला. त्याचबरोबर भारतातील जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहावर भर दिला. परंतु आजही भारतामध्ये आंतरजातीय विवाहास मान्यता नाही किंवा तो हिंदू धर्म ह्या आंतरजातीय विवाहाला अनुकूल नाही. म्हणून जाती व्यवस्था ज्या भक्कमपणे टिकून आहेत त्या पाठीमागं एकमेव जर कारण कोणतं असेल तर ही जाती व्यवस्था आहे आणि ही नष्ट करण्यासाठी
आंतरजातीय विवाह, शिक्षणाची सर्वांना समान संधी देणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातील जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाची चिकित्सा करावी आणि सर्वांना समानतेची संधी देईल असा एक राष्ट्रीय ग्रंथ असावा असं मत व्यक्त केलेलं होतं. आणि त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक राष्ट्रीय अमूल्य असा ग्रंथ दिलेला सुद्धा आहे, ज्याचं नाव भारतीय संविधान आहे. या संविधानाने भारतात कुठल्याच धर्माला वेगळं स्थान दिलेलं नाही. सर्व धर्मांना समान संधी आहे, स्त्री पुरुषांना समान संधी आहे, जाती व्यवस्थेचा नकार केलेला आहे. अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जाती व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जाती व्यवस्थेबद्दलचे विचार आपण पाहिलेले आहेत. आपण पुढील तासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र आणि राष्ट्रवादासंबंधीचे विचार पाहणार आहोत. तेव्हा धन्यवाद. थांबूया.